महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभर मराठी भाषा वापराबाबत आंदोलनाची हाक दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद हे मूळतः हिंदी भाषिक असले तरी त्यांनी उत्तम प्रकारे मराठी भाषा आत्मसात केली असून प्रशासकीय कामकाजात मराठीचा प्रभावी वापर केल्यामुळे त्यांच्या कार्यशैलीचे मनसेकडून कौतुक करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहर व जिल्हा शाखेच्या वतीने श्री आयुष प्रसाद यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे म्हणाले, मराठी ही आमची मातृभाषा आहे। परराज्यातून आलेल्या नागरिकांनीही या मातृभाषेला सन्मान द्यावा यासाठी मनसे सातत्याने प्रयत्नशील आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून मिळालेला आदर्श इतरांनाही प्रेरणादायी आहे, त्यामुळे मनसेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। देशपांडे यांनी पुढे सांगितले की जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या इतर हिंदी भाषिक अधिकारी, साहित्यिक, कलाकार जे मराठी भाषेचा सन्मान करतात व त्यांचाही देखील आत्मीयतेने वापर करतात, अशांचा देखील लवकरच सत्कार करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात महानगराध्यक्ष किरण तडेले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, सतीश सेंदाणे, दीपक राठोड, विकास पात्रे, ॲडव्होकेट सागर शिंपी तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मीबाई भिल, लताबाई पाथरवड, नजमा तडवी यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमातून मराठी भाषेचा सन्मान करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश दिला गेला। जिल्हाधिकारी प्रसाद यांनी आपल्या भाषणात मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक करत मराठी ही केवळ भाषा नसून एक संस्कृती आहे असे मत व्यक्त केले आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।